हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र, गणित भाग 1 मधील आपण जे आहे सराव संच 2.6 यातले काही प्रश्न पाहिले होते. राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये सुरू म्हणजे करणार आहोत आणि घेणार आहोत. तर उशीर न लावता आपण सुरू करूया. हा जो प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 6, इथून पुढचे प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम प्रश्न बघू आपण काय सांगितलंय की श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ठीक आहे, आता कुटीर उद्योग म्हणजे कुठला तरी एक बिझनेस आहे त्यांचा, समजा भांडी बनवायचा, आणि तो दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात. नेमकं किती भांडी तयार करतात आपल्याला माहित नाही. ठराविक संख्या एवढी म्हणजे समजा एक एवढी भांडी तयार करत असतील, 10 करत असतील, 20 करत असतील, 100 करत असतील, आपल्याला माहित नाही. फक्त ठराविक संख्या एवढी ते भांडी तयार करत आहेत म्हणून सांगितलंय. आणि प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 आहे म्हणून सांगितलेलं आहे. जेवढे भांडे बनवले त्याच्या 10 पट अधिक 40 ने काय आहे भांड्याचं निर्मिती मूल्य आहे म्हणून सांगितले. जर एका दिवसातील भांड्याची निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या काढा. मान्य आहे? प्रश्न वाचल्याने लगेच काय तुम्हाला समजलं नसेल, माहित आहे मला, टेन्शन नका घेऊ. छोट्या छोट्या वाक्यामध्ये याला वाचूया आणि कंप्लीट करूया. सगळ्यात अगोदर तर आपण काय इथं दिले ते लिहून घेऊ. तर काय सांगलंय की दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात, म्हणजे एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या आपल्याला माहित नाही, त्याला आपण एक्स मानू. एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या, ठीक आहे, बनवलेल्या भांड्यांची संख्या, भांड्यांची संख्या एका दिवसात किती भांडे बनवतात आपल्याला माहित नाही, त्यामुळे त्याला आपण काय करूया, बरोबर एक्स असं मानूयात. एका दिवसात जर एक्स एवढी भांडे बनवत असतील तर एका भांड्याचे निर्मिती मूल्य, प्रत्येक म्हणजे काय, एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे म्हणून सांगितले आपल्याला, ते बी आपल्याला लिहावं लागेल की एका भांड्याचे निर्मिती मूल्य, एका भांड्याचे निर्मिती मूल्य, निर्मिती मूल्य. आता एका भांड्याचे निर्मिती मूल्य जर बघितलं तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, 10 पट अधिक 40 रुपये. ठीक आहे, कशाच्या 10 पट, तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40. मग संख्या काय, आपल्याकडे बनवलेली संख्या एक्स एवढी संख्या आहे, त्याची 10 पट म्हणजे काय, 10x. ठीक आहे, 10x अधिक 40 एवढी काय आहे, एका भांड्याचं निर्मिती मूल्य आहे. आणि पुढे सांगितले जर एका दिवसातील भांड्याची निर्मिती मूल्य 600 रुपये असेल, जेवढे काही एका दिवसात जेवढे काही भांडे बनवलेत तेवढ्या सगळ्या भांड्याची जी निर्मिती मूल्य आहे, सगळ्याची जी रक्कम आहे ते 600 रुपये म्हणून सांगितले. म्हणजे काय, एका दिवसात बनवलेल्या भांड्याची निर्मिती मूल्य लिहू आपण. मग एका दिवसात बनवलेल्या भांड्याचे निर्मिती मूल्य, भांड्याचे निर्मिती मूल्य एका दिवसात बनवलेल्या, जेवढे काही एका दिवसात भांडे बनवतील तेवढ्याचे जे निर्मिती मूल्य आहे ते 600 रुपये म्हणून सांगितले. आणि हे जे 10 अधिक 40 आहे, इथं 10x घ्यावं लागेल आपल्याला, 10 पट होतं ना, 10x अधिक 40 रुपये हे एका भांड्याची रक्कम आहे. बघा, एका दिवसामध्ये एवढे भांडे बनवले. ठीक आहे, उदाहरणामध्ये समजा एका दिवसामध्ये जर ते 10 भांडे बनवत असेल, एका दिवसात 10 भांडे बनवत असेल, आणि एका भांड्याची जी रक्कम आहे आपल्याला सांगितली की समजा 5 रुपये, 10 रुपये, एका भांड्याची रक्कम जर 5 रुपये तर 10 गुणिले 5 10 5 50. ठीक आहे, तर एका दिवसामध्ये त्यांनी भांडे बनवले 5, एका भांड्याची रक्कम 10 आहे, आणि एका दिवसामध्ये एकूण भांड्याची रक्कम आली 50 रुपये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे इथे एक सोल्युशन तयार होईल. बघा, तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तयार होते. तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर मेन म्हणजे इथं दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय करायचंय, इथं लिहू आपण दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार. ठीक आहे, आता काय सांगितलं आपल्याला, दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय करायचंय की एका भांड्याची रक्कम जी आहे ती गुणिले एकूण दिवसात जेवढे भांडे बनवले त्याला आपल्याला करायचं आहे. एका समजा एकूण दिवसात एवढे भांडे बनवले, एक्स एवढे भांडे बनवले, त्याला गुणिले एका भांड्याची रक्कम आहे 10x अधिक 40 एवढी रक्कम आहे, बरोबर आहे. आणि ही जी रक्कम आहे त्या सगळ्या भांड्यांना जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा किती येत आहे, ती 600 रुपये एवढी येत आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी ह्या x ने याला गुणायचे, तर x ने 10x ला गुणलं तर 10x चा वर्ग आला, अधिक 40x, x ने 40 ला गुणलं 40x बरोबर 600. आता हे जे 600 येतं
तिकडं जे आहे तर अधिक आहे तिकडं वजा होतील, म्हणजे इथं होणार 10x चा वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. या सगळ्यांना 10 ने भाग जातो आणि सगळ्यांनी 10 ने भाग गेल्यामुळे इथं काय राहणार, फक्त x चा वर्ग राहणार अधिक 10 चौक 40 म्हणजे 4x वजा इथं फक्त 60 राहतील बरोबर 0. आता हे जे 60 आहेत, आता आपल्याला एक वर्ग समीकरण मिळाले इथं. हे जे 60 आहेत या 60 ला आपले असे अवयव पाडायचे, हे जे 60 आहेत या 60 चे असे अवयव पाडायचे ज्यांची इथं जे चिन्ह आहे वजा बाकी अधिक 4 आले पाहिजे. मग 10 चे अवयव पाडले, 60 चे अवयव पाडले आपण, 10 × 60 आणि 10 मधून 6 गेले तर 4 राहतात, म्हणून इथं लिहिणार आपण अधिक 10x आणि वजा 6x असा आपल्याला अवयव इथं घेता येणार. मग इथं जे x चा वर्ग आहे ते x चा वर्ग घेतला आपण जसाच तसा, इथं घेतला आपण अधिक 10x आणि वजा 6x हे अवयव घेतले आणि वजा 60 जशास तसे बरोबर 0. त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, यांचं जे आहे कॉमन काय निघते ते बघायचं आहे. आता कॉमन कसं काढणार, या दोघात काय कॉमन निघते आणि ह्या दोघात काय कॉमन निघते बघायचं आपल्याला. मग कॉमन काढताना आपल्याला माहित आहे इथं पण x चा वर्ग आहे म्हणजे 2x असतात आणि इथे x आहे, म्हणजे या दोघांमध्ये x कॉमन निघाला, हा कंसाच्या बाहेर घेतला, कंसाच्या आत राहिला इथला 1x आणि हे अधिक 10 हे कंसाच्या आत राहिले. आता बघा इथं कॉमन तसं काही दिसत नाही आपल्याला, पण 6 आणि 60 हे दोघं पण 6 च्या पाड्यात येतात, 6 × 6 आणि 6 × 60 म्हणून 6 कॉमन काढले आपण, वजा 6 कंसाच्या आत आपण राहिले फक्त x आणि वजाचं झालं अधिक कंसाच्या आत 6 × 60 म्हणजे इथे येणार 10. बघा ह्या कंसात आणि त्या कंसात सारखंच आलं पाहिजे तर आपलं गणित बरोबर आलं म्हणून समजायचं, नाही तर चुकलं बरोबर 0. आता बघा इथं 6 x अधिक 10 आणि x अधिक 10 दोन वेळेस दिसतंय आपल्याला, तर एकच वेळेस लिहायचं. ठीक आहे, मग x अधिक 10 एक वेळेस घेतलं आणि जे x वजा 6 आहे ते दुसऱ्या कंसामध्ये x वजा 6 एक वेळेस घेतलं बरोबर 0. आता इथं आपल्याला दोन उकली मिळतील, ते म्हणजेच काय, x अधिक 10 बरोबर 0 याला कंसात टाकू, किंवा दुसरं मिळालं आपल्याला x वजा 6 बरोबर 0. आता या ठिकाणी हे जे x अधिक 10 आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन होतील वजा 10 आणि दुसरं मिळणार आहे आपल्याला उत्तर ते म्हणजे x. आता वजा 6 बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन होतील अधिक 6. आता बनवलेल्या भांड्याची जी रक्कम आहे ती कधीच वजा मध्ये नसणार नाही, म्हणून हे वजा 10 येणार नाही, मग इज नॉट इक्वल टू 10. मग इथं जे आहे x बरोबर 6 ही आपल्याला इथे किंमत मिळाली. आणि x आपण कशासाठी मानलं होतं बघा बरं एकदा वरी, तिथे जे आहे आपण एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या जी x होती, म्हणजे x बरोबर 6, दिवसाला किती भांडे बनवणार ते ना, 6 भांडे एवढे बनवणार दिवसाला. ठीक आहे, आता इथे विचारले प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य पण विचारले आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या, तर एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या ही किती येते, 6 आलेली आहे. आता ही एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या 6 आली. आता आपल्याला काय विचारले, दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य, म्हणजे प्रत्येक म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती असणार, तर ते एका भांड्याचं निर्मिती मूल्य आपल्याला लिहावं लागेल, ते म्हणजे किती आहे बघा इथं, एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर. आता मी इथं शॉर्ट मध्ये लिहितो, एका भांड्याचे निर्मिती मूल्य. ठीक आहे, निर्मिती मूल्य, तर एका भांड्याचं निर्मिती मूल्य बरोबर आपल्याला सांगितलं होतं 10x अधिक 40, म्हणजे त्याच्यात 10 पट अधिक 40 आहे, तर 10 जशाला तसे गुणिले x ची किंमत आपण 6 काढलेली आहे, तर इथे घेतले 6 अधिक 40 बरोबर 10 गुणिले 6 झाले 60 अधिक 40, म्हणजेच एका भांड्याचं जे निर्मिती मूल्य आहे ते आपल्याला मिळणार आहे इथे 100 रुपये. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपला इथं सोडून झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, समजलं नसेल तर व्हिडिओला पॉज करून बघा, स्टॉप करून बघा, एकदा दोनदा बघितलं तर समजून जाईल. स्क्रीनशॉट घ्या, पुढचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर 7वा प्रश्न दिला आपल्याकडे बघा, या काय सांगते, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन, बघा बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. म्हणजेच काय, प्रत्येक बोटीमध्ये बसलाय, नदीचं पाणी असं तिकडं व्हायलंय, प्रत्येक तिकून इकडे यायलाय, म्हणजे 36 किलोमीटर येणार बी 36 किलोमीटर जाणार बी, आणि येण्या जाण्यामध्ये त्याला किती वेळ लागते, 8 तास एवढा वेळ लागते. आणि बोटीचा जो संत पाण्यातील वेग आहे तो ताशी 12 किलोमीटर एवढा दिलाय आपल्याला. तर
असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग विचारलेला आहे. मग नदीचं पाणी किती स्पीडनं वाहायलंय हे आपल्याला विचारले. आता बघा थोडं इथं आपल्याला इमॅजिनरी पॉवर वापरावी लागणार आहे. ते म्हणजे कसे, समजा आता हे काय आपलं एक आपण काय करू, बोट काढूया. इथं तुम्हाला जर म्हणजे थोडं लक्षात येईल. आता इथं काय करू, हे पाणी काढू. ठीक आहे, हे पाणी आहे, पाण्यामध्ये बोट वाहणार ना. तर पाणी काढलं, समजा पाण्यामध्ये एक बोट घेऊ आपण छानपैकी. ही अशी एक आपण काय केली, एक बोट घेतली. ठीक आहे, बोटीला मस्त एक झेंडा लावू आपण. आता ही बोट आहे आणि यामध्ये जे आहे का नाही, हे पाण्याचा हा काय आहे समजा, इकडे ह्या साईडला पाणी असं वाहत चाललंय. हे पाण्याच्या प्रवाहाचा वेग आहे. आणि ही जी बोट आहे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तिकडून इकडे येणार आहे 36 किलोमीटर, आणि तसंच परत अजून 36 किलोमीटर तिकडे जाणार आहे. येण्या जाण्यासाठी तिला 8 तास एवढा वेळ लागत आहे म्हणून आपण सांगत आहोत. समजा ए अंतरापासून बी अंतरापर्यंत. ठीक आहे, किंवा पाण्याचा वेग जो आहे आपण काय करू, प्रवाह वेगळा घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजल, है ना. काय झालं आपलं, ठीक आहे. तर बघा प्रश्न थोडा इमॅजिनरी पॉवर वापरून आपल्याला करायचा आहे. यामध्ये ए पासून बी पर्यंत इकडून इकडे घेतलं. आता पाणी जे आहे बोट टिकून इकडे येत आहे आणि पाण्याचा जो प्रवाह आहे तो इकडच्या दिशेने आहे. समजा पाण्याचा प्रवाह, त्याला आपण इथं लिहू पाण्याचा प्रवाह, पाण्याचा प्रवाह. ठीक आहे, लक्षात घ्या. पुन्हा प्रश्न वाचत होता समजेल तुम्हाला. तर त्यासाठी दोघाला त्या प्रतीकला येण्या जाण्यासाठी 8 तास लागते. आता आपल्याला जे माहिती आहे ते लिहू आपण. तर आपल्याला विचारलंय काय, नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आपल्याला माहित आहे का नाही, काढायचा आहे, त्याला एक्स मानू आपण. ठीक आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स एवढा मानू आपण. इथं मी काय करतो, प्रश्न लिहायला सुरू करतो. नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा, ठीक आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याला काय करू, एक्स किलोमीटर प्रति तास एवढं मानू. ठीक आहे, एक्स किलोमीटर प्रति तास आहे असं समजू आपण नदीच्या प्रवाहाचा वेग. आणि आपल्याला काय सांगितले की बोटीचा संत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे. तो पण लिहू आपण. बोटीचा संत पाण्यातील वेग, संत पाण्यातील वेग बोटीचा किती आहे, 12 किलोमीटर प्रति तास. संत पाण्यातील वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास. पाण्याचा वेग सांगितला 1 किलोमीटर प्रति तास एवढा आहे आणि बोटीचा संत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. मग ही जी बोट आहे ही प्रवाहाच्या दिशेने वाहणार. ठीक आहे, आता उदाहरणामध्ये समजा ह्या बोटीचा वेग आपल्याला माहित नाही, सॉरी बोटीचा 12 तास एवढा वेग दिलाय आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग माहित नाही. जर पाण्याचा प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास एवढा असेल, पाण्याची स्पीड किती आहे, 2 किलोमीटर प्रति तासानं पाणी पण वाहायलंय. आता बोटीचा वेग आहे 12, पुन्हा पाणी पण 2 किलोमीटर प्रति तासानं चाललंय, म्हणजे बोटीचा वेग 14 होणार. बरोबर आहे, प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती होणार, 12 किलोमीटर प्रति तास तो, आणि 2 किलोमीटर प्रति तास हा पाण्याचा, आणि बोटीचा जो वेग होणार मग 14 होणार ना. तो पुढे जाणार, बोट फास्ट जाणार. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर यायचं असेल बोटीला, म्हणजे पाणी वाहायला तिकडं, बोटीला यायचं इकडं, तर काय होणार, बोटीचा वेग जर 12 किलोमीटर असेल तर पाण्याचा जो 2 किलोमीटर प्रति तास तो वेग आहे तो त्याला अडवणार, तो वजा होणार, बोट अजून थोडा हळूच येणार. म्हणजे बोटीचा वेग 12, त्यातून वजा होणार पाण्याचा वेग, म्हणजे किती येणार, 10 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एक सांगतोय तुम्हाला एक्झाम्पल देऊन, जर पाण्याचा वेग आपल्याला कळाला, ठीक आहे, मग त्याच्यावरूनच आपल्याला इकडे काय करायचं, एक प्रकारचं समीकरण तयार करायचं. तर बघा इथं काय करणार, मग आपण बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग आपल्याला लिहावा लागणार. मग ठीक आहे, बोटीचा, थोडा किचकट आहे प्रश्न, समजून घ्या, रिपीट व्हिडिओ बघा समजल. आता बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग. आता प्रवाहाच्या दिशेने वेग काय बोटीचा, तर बघा पाण्याचा पण वेग प्लस बोटीचा वेग एवढा असणार. मग पाण्याचा वेग आपण किती मानलाय, सध्या नदीच्या प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर एवढा मानलाय. 1 किलोमीटर अधिक 12 म्हणजे 12 अधिक 1 असं लिहू त्याला आपण, 12 अधिक 1 किलोमीटर प्रति तास एवढा आपण लिहू. 12 अधिक 1 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे,
एवढा वेग असणार आहे बोटीचा पाण्याच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर काय होईल, 12 वजा x किलोमीटर प्रति तास. मग बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, ठीक आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने असणारा वेग, ठीक आहे, असणारा वेग बरोबर काय होणार, प्रवाहाच्या विरुद्ध आहे म्हणजे अडवणार, म्हणजे 12 वजा x किलोमीटर प्रति तास एवढा वेग असणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी वेग, वेळ हे इथे येत आहे म्हणून आपल्याला याचं सूत्र माहित पाहिजे. तर रफ मध्ये सांगतो तुम्हाला, सगळ्यात मेन म्हणजे वेग काढायचा असेल कुठल्या गोष्टीचा, त्यासाठी सूत्र आहे आपल्याकडं अंतर भागिले वेळ. तुम्ही विज्ञान मध्ये शिकत असताल, फिजिक्स मध्ये पण आहेच, तुमच्या फिजिकल पार्ट मध्ये येते. नंतर वेळ, तेच मग वेळेचं सूत्र काय होणार, त्याच्या उलट, वेळ बरोबर अंतर तेच राहणार, अंतर भागिले वेग. तर हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे, हे इथं वापरायचं आहे आपल्याला. मग आता यावरून आपल्याला काय सांगितलं की प्रत्येकला जाण्या येण्यासाठी, ठीक आहे, 36 किलोमीटर जायचंय पण 36 किलोमीटर यायचंय पण, बरोबर आहे. जाण्या येण्यासाठी एकूण वेळ किती लागते, 8 तास. मग इथे लिहू आपण प्रत्येकला 36 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ, प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ. ठीक आहे, आता वेळ विचारला तर वेळेचं सूत्र बघा, तिथं काय सांगलं होतं, अंतर भागिले वेग. तर अंतर आपल्याकडे किती आहे, 36 किलोमीटर. हे घेतलं आपण, इथं सूत्र लिहू वाटतं ते एकदाच, अंतर भागिले वेग. मग प्रवाहाच्या दिशेने, ठीक आहे, अंतर तर तेवढंच राहणार आहे 36 किलोमीटर. आणि वेग किती आहे प्रवाहाच्या दिशेने, बघा बरं, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग 12 अधिक x किलोमीटर, ठीक आहे, 12 अधिक x किलोमीटर प्रति तास एवढा असणार आहे. हे प्रवाहाच्या दिशेने झाला. मग प्रत्येकला जो वेळ लागला हा एवढा वेळ लागला प्रवाहाच्या दिशेने. मग प्रत्येकला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ पण आपल्याला लिहावा लागणार. मग आपण इथे लिहूया की प्रत्येकला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस जाण्यास लागणारा वेळ, ठीक आहे, लागणारा वेळ. मग आता वेळ आहे म्हणजे वेळेचं सूत्र आपल्याला लिहावं लागणार. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस लागणारा वेळ म्हणल्यावर आता अंतर तर तेवढंच राहणार, अंतर भागिले वेग, म्हणजे अंतर राहणार 36 भागिले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस जे आहे वेग तो आहे 12 वजा x. किती आहे, 12 वजा x. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येकला जाण्यास लागणारा वेळ, येण्यास लागणारा वेळ, दोन्ही वेळ काढलेत. आणि दोन्ही जाण्या येण्यास लागणारा एकूण वेळ किती आहे, 8 तास. म्हणून दिलेल्या अटीनुसार आपण काय करूया, एक वेळेस इकडचं मी थोडं रफ करतो, काय याची काय गरज नाही, थोडक्यात तुम्हाला समजलेलं आहे. तर इथं आता जागा करतो मी सोडवण्यासाठी, किंवा हे पण थोडं इकडे घेऊ का, इथं समज आता किलोमीटर प्रति तास एवढं तर तुम्हाला माहितच आहे, त्यामुळे थोडी जागा करतो लिहिल्या. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय तयार करायचंय, जी अट दिली आपल्याला, दिलेल्या अटीनुसार, तर दिलेल्या अटीनुसार आपल्याला वेळ जी आहे ते काढावं लागणार आहे, जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे, तर तो कसा आहे बघा, जाण्याचा येण्याचा वेग आहे त्याची बेरीज करावं लागेल, म्हणजे 36 भागिले 12 अधिक x अधिक त्यानंतर 36 भागिले 12 वजा x, हे जे दोन वेळेचं जे बेरीज आहे ती 8 तास एवढी येत आहे, एवढं माहित आहे. आता इथे काय करणार आपण, यांचा तिरकस गुणाकार करणार सरळ सरळ. ठीक आहे, मग इथे लिहिणार आपण 36 गुणिले 12 वजा x, याचा तिरका गुणाकार अधिक यांचा तिरका गुणाकार 36 गुणिले 12 अधिक x. ठीक आहे, आणि खाली भागिले मध्ये येणार 12 अधिक x गुणिले 12 वजा x बरोबर 8 तास. आता या ठिकाणी इथं 36 आहे, इथं 36 आहे, 36 काय निघणार, कॉमन निघणार. मग 36 ला कॉमन काढला आपण, 36 घेतले बाजूला, आणि राहिले काय कंसामध्ये 12 वजा x अधिक 12 अधिक x.
मग इथं राहणार 12 अधिक x आणि अधिक 12 वजा x. तर यामध्ये खाली कंसामध्ये आपण लिहूया बघा 12 अधिक x आणि 12 वजा x. तुम्हाला एक सूत्र आठवत असेल, ज्यावेळेस असं सूत्र होतं a अधिक b गुणिले a वजा b, त्यावेळेस काय करायचं आपण a चा वर्ग वजा b चा वर्ग. सूत्र आठवत असेल तुम्हाला, मागच्या वेळेस मी घेतलं होतं. तर इथं पण तेच येणार, 12 चा वर्ग घेणार मग आपण खाली वजा x चा वर्ग घेणार आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि समोर काय येणार 8 तास. मग आता इथं 36 आहे, तर आता हे 12 अधिक 12 हे 24 होणार आणि अधिक x वजा x काय होणार, गेट कॅन्सल होणार. ठीक आहे, अधिक x वजा x हे कटले, अधिक x वजा x आले कटले. मग 12 आणि 12 काय झाले 24 झाले, म्हणजे 36 गुणिले 24 येणार. 36 गुणिले 24 आणि भागिले 12 चा जो वर्ग आहे तो 144 आहे वजा x चा वर्ग जसाच तसा बरोबर 8. ठीक आहे, आता यानंतर हे जे खाली जे काही भागाकारात आहे तिकडे जाऊन काय होणार गुणाकारात. मग इथं राहणार काय फक्त 36 गुणिले 24 बरोबर 8 गुणिले हे 144 आणि 144 वजा x चा वर्ग. आता हे 8 गुणाकारात आहेत, हे इकडे काय होणार भागाकारात येणार. मग इथं खाली लिहिणार आपण 36 गुणिले 24 भागिले 8 बरोबर राहिलं 144 वजा x चा वर्ग. आता 8 ने याला काय करायचं भाग द्यायचा. तर काय येणार 8 एक 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 36 गुणिले 3 बरोबर 144. आता मी काय करतो थोडस जागा करून घेतो या ठिकाणी लिहिण्यासाठी. इथं लिहितो, इथं काय राहिलं 36 गुणिले 3. तर 36 गुणिले 3 काय येणार 3 संग 18 8 हातचा आलाय 3 त्रिक 9 10 म्हणजे 108 भागिले काही नाही 108 बरोबर पुढे आहे 144 वजा x चा वर्ग. बघा वजा x चा वर्ग जो आहे वजा x चा वर्ग बरोबर चिन्हाच्या इकडे आला तर अधिक x चा वर्ग होणार. तो त्याला इकडे आणला आपण, तो झाला अधिक x चा वर्ग बरोबर 144 आपल्या जाग्यावर. आणि हे जे अधिक 108 आहेत बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन वजा 108 होतील, हे झाले वजा 108. मग या ठिकाणी x चा वर्ग बरोबर काय येणार 144 मधून 108 गेले तर 36 राहतात. आणि आपल्याला x काढायची व्हॅल्यू, मग दोघांचं वर्गमूळ घेतलं तर x बरोबर आपल्याला भेटणार 6. आणि ही x ची जी किंमत 6 मिळाली तर x आपण कशासाठी म्हणलं होतं नदीच्या प्रवाहाचा वेग. मग नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो आपल्याला किती मिळाला 6 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर 6 किलोमीटर प्रति तास एवढा मिळालेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवलाय. सोडवताना थोडासा किचकट वाटत असेल तो प्रश्न, कारण प्रवाहाची दिशा वेग वेळ हे सगळं अंतर आपल्याला नवीन थोडस वाटतंय. पण थोडी प्रॅक्टिस करा, व्हिडिओ एकदा दोनदा बघा तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, तोपर्यंत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. चला झाला स्क्रीनशॉट, पुढचा प्रश्न बघू आपण. हा, तर या ठिकाणी प्रश्न 8वा बघा. 8वा काय सांगलाय बघा, या ठिकाणी पिंटू नाव आलेलं आहे. तर आपल्याला काय विचारले बघू. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. ठीक आहे, पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे निशू जे आहे, निशूला एक काम करण्यासाठी आपण असं लिहूया, निशूला एक काम करण्यासाठी लागणारे दिवस. ठीक आहे, लागणारे दिवस. आता निशूला एक काम करण्यासाठी समजा x दिवस एवढे लागतात. ठीक आहे, एवढा त्याला वेळ लागत असेल, x दिवस लागत असतील तर निशू जे आहे बघा, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग पिंटूला किती लिहिणार आपण, पिंटूला तेच काम करण्यासाठी लागणारे दिवस. ठीक आहे, लागणारे दिवस. आता बघा, निशूला जर x दिवस एवढे लागत असतील तर पिंटूला तेच काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच काय, निशूपेक्षा म्हणजे निशूचं समजा x दिवस लागत असेल त्यापेक्षा अधिक 6 दिवस एवढे त्याला लागणार आहेत. बरोबर आहे.
तर हे तुम्हाला माहित पाहिजे आपण कशा प्रकारे सोडवत आहोत. मग दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील हा प्रश्न आहे. बघा काळ काम वेग जेव्हा विचारलं जाते ना तेव्हा एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो काय करायचं असते. आता ह्या दोघांनी बघा निशूला एवढे दिवस लागतात आणि पिंटूला एवढे दिवस लागतात, दोघांच्या लागणाऱ्या दिवसांची बेरीज करायची. पण बेरीज करताना काय करायला लागते, त्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो. म्हणजे दिलेल्या अटीनुसार आपल्याला आता लिहावं लागेल. इथं दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार काय ते आपण लिहून घेऊ एकदा. काय दिलेल्या अटीनुसार हे जे दोघांना लागणारे जे दिवस आहेत x अधिक हे x अधिक 6 जे यांना जो लागणारा जो वेळ आहे तो किती दिवस आहे, 4 दिवस एवढा लागणार आहे. बरोबर आहे. मग यांचे काय करू आपण, पण गुणाकार व्यस्त, सॉरी याची आपल्याला गुणाकार व्यस्तांची बेरीज करावी लागते. ट्रिक्स आहे नाहीतर चुकतं आपलं. 1/x अधिक याचा गुणाकार व्यस्त 1/x अधिक 6 बरोबर 4 चा गुणाकार व्यस्त 1/4. हा तर आता यानंतर काय करायचं, यांचा तिरका गुणाकार करायचा. काय करणार, सगळ्यात अगोदर आपण 1 गुणिले x अधिक 6 तर घेणार आपण x अधिक 6 नंतर अधिक x गुणिले 1 x येणार आणि भागाकारामध्ये खाली येणार x गुणिले x अधिक 6 बरोबर 1/4. त्यानंतर हा 1x हा 1x झाले 2x म्हणजेच येणार इथं 2x अधिक 6 आणि खाली भागाकारात x गुणिले x x चा वर्ग अधिक 6 गुणिले x येणार 6x बरोबर 1/4. तर इथपर्यंत आपण सोडवलेलं आहे. आता याला पुढे काय करायचं, यांचा जो आहे तिरका गुणाकार करायचा आहे आपल्याला. म्हणजे x चा वर्ग अधिक 6x गुणिले 1 तेच येणार, काय येणार x चा वर्ग अधिक 6x त्यानंतर बरोबर आता 2x अधिक 6 गुणिले 4 मग इथे घेणार आपण 2x अधिक 6 जे आहे याला गुणिले 4 करू. ठीक आहे. तर इथे घेऊ आपण x चा वर्ग अधिक 6 जसाला तसे बरोबर 2 गुणिले 4 काय येणार 4 2 8x अधिक 6 गुणिले 4 sin चौक 24. आता हे सगळं आपल्याला एका बाजूला घ्यावं लागणार आहे. याचं वर्ग समीकरण तयार करायचं म्हणल्यावर हे x वर्ग अधिक 6x आपल्या जागी आता अधिक आहे 8x ते वजा 8x होणार आणि अधिक 24 ते वजा 24 होणार बरोबर 0. यामध्ये अधिक 6x आणि वजा 6x यांचे होणार वजाबाकी. मग x चा वर्ग मोठ्या संख्येचे चिन्ह वजाचं 2x वजा 24 बरोबर 0. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे 24 मिळाले त्या 24 चे असे अवयव पाडायचे ज्यांची वजाबाकी बघा वजाचं चिन्ह आहे वजाबाकी वजा 2 आले पाहिजे. ठीक आहे. तर बघा याचे काय अवयव पडतील 8 त्रिक 24 येतील 12 दोन्ही 24 येतील नंतर अजून 3 8 24 येतील. बघा काय काय अवयव पडू शकतात आपण काय करू एकदा अवयव बघूया. तर sin चौक 24 हे अवयव योग्य राहतील इथं घ्यायला आपल्याला 6 आणि 4 sin चौक 24 गुणाकार 24 आला पाहिजे आणि वजाबाकी ह्यांची 2 आली पाहिजे. पण वजाबाकी जी आहे ती कशी 2 आली पाहिजे वजा 2 आली पाहिजे लक्षात घ्या. मग मोठ्या संख्येचं चिन्ह कशाला द्यावं लागेल याला द्यावं लागेल वजाचं आणि याला अधिकचं म्हणजे वजा 6x अधिक 4x हे अवयव इथे घ्यावं लागतील आपल्याला. ठीक आहे. 6 तून 4 गेले तर 2 राहतात पण वजा 2x. मग या ठिकाणी अवयव घेऊ आपण x चा वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. आता अवयव घेतल्यानंतर याचे आपल्याला काय करायचे कॉमन काढायचं. याच्यात काय कॉमन निघतं याच्यात काय कॉमन निघतं. ठीक आहे. मग कॉमन काढताना तुम्हाला माहित आहे काय करत असतो आपण की इथं पण x चा वर्ग आहे आणि इथे x आहे तर त्याच्यातून x कॉमन निघाला आणि ह्या x वर्गातला 1x राहिला कंसात गेला वजा इथला x कॉमन बाहेर काढला होता राहिला फक्त 6 आणि त्यानंतर अधिक 4. आता याच्यात असं कॉमन काय दिसत नाही आपल्याला पण 4 आणि 24 यांना काय 4 न भाग जात असतो म्हणून 4 1 4 आणि 4 संग 24 असं कॉमन निघतंय म्हणून कंसात राहिलं फक्त इथं x आणि वजा जे आहे ते घेतला आपण. त्यानंतर 4 संग 24 म्हणजे 6 चा भाग गेला ते 6 घेतले बरोबर 0. आता या लक्ष घ्या येतं लक्ष द्या x वजा 6 आणि x वजा 6 दोन वेळेस आले त्याला एकदाच लिहायचं. मग एकदाच कसं लिहिणार आपण
हे x वजा 6 एकदाच घ्यायचं आणि राहिलेलं x अधिक 4 आहे ते एका कंसात टाकायचे, x अधिक 4 बरोबर 0 हे लिहिलं. आता असं घेतल्याच्या नंतर आपल्याला दोन उकली भेटतील. ते म्हणजे कसं, बोर्डाचे दोन भाग करतो मी म्हणजे थोडंसं लिहायला सोपं जाईल. तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमच्या वहीवरती जशाला तसं. हे पण रफ करतो. आता x वजा 6 जे आहे, x वजा 6 बरोबर 0 ही एक उकल भेटेल आपल्याला, किंवा x अधिक 4 बरोबर 0 हे एक उकल भेटेल. मग आता हे वजा 6 बरोबरच्या तिकडे जाऊन होतील x बरोबर 6 अधिक 6, किंवा दुसरं उकल भेटेल आपल्याला हे जे x बरोबर अधिक 4 आहे ते बरोबरच्या तिकडे जाऊन वजा 4 होतील. मग कधी पण दिवस जे आहेत हे ऋणामध्ये नसतात, म्हणून येणारी जी किंमत आहे आपली ती ऋणामध्ये नाही येणार. आपण काय करणार, x इज नॉट इक्वल टू -4 म्हणून जे दिवस आहेत तर 6 आले. x म्हणजे कशासाठी होते, निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस, बरोबर आहे. तर निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस किती येणार मग बघा इथे एकदा आपल्याला पेन कलर चेंज करून घेऊ. निशूला एक काम करण्यासाठी लागणारे दिवस, ठीक आहे. लागणारे दिवस x बरोबर किती किंमत आली, 6 दिवस. तर 6 दिवस लागतील निशूला काम करण्यासाठी, आणि तेच काम पिंटूला करण्यासाठी त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात, ठीक आहे. तेच काम पिंटूला करण्यासाठी, ठीक आहे. आता मी ते शॉर्टकट मध्ये लिहिले. तेच काम पिंटूला करण्यासाठी किती दिवस लागत आहेत, तर x अधिक 6 दिवस लागत आहेत. म्हणजे x ची किंमत 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस लागतील, ठीक आहे. पिंटूला ते काम करण्यासाठी 12 दिवस लागतील आणि निशूला ते काम करण्यासाठी 6 दिवस लागतील, ठीक आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न क्रमांक आपला 8वा होता तो पण इथं सोडवून झालेला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आपण मग पुढचा प्रश्न बघूयात. ठीक आहे, झाला. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगते आपल्याला. हा, तर प्रश्न क्रमांक 9 यामध्ये काय सांगले बघू एकदा आपण. तर एक मिनिट. तर 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती. आपल्याला भागाकार आणि भाजक किती हे विचारलेलं आहे. काहीच नाही या ठिकाणी पोरो, आपल्याला सांगितले 460 ला भागायचे, ठीक आहे. समजा 460 ही संख्या आहे, याला भाग द्यायचा एका नैसर्गिक संख्येने. आपल्याला नैसर्गिक संख्या माहित नाही त्याला x मानू आपण. नैसर्गिक संख्या माहित नाही त्याला x मानला आपण. आणि भाग जो दिल्यानंतर खाली बाकी किती उरते म्हणून सांगले, बाकी 1 उरल म्हणून सांगितले. आणि जो भागाकार जो येणार आहे तो भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे, ठीक आहे. आता इथं भाजक काय x आहे, तर भाजकाच्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5x अधिक 6 एवढा भागाकार असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं माहित पाहिजे भाज्य, भाजक, भागाकार, बाकी काय असते. मग आपण लिहून घेऊया. इथं भाज्य आपण आताच बघितला, भाज्य आपल्याला माहित नाही ती नैसर्गिक संख्या असेल भाज्य म्हणून x. त्यानंतर भागाकार जो आहे तो वर बघा, भागाकार आपण आताच बघितला, भाजकाच्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5x अधिक 6 5 पटीपेक्षा अधिक 6 आहे म्हणून 5x अधिक 6 भाज्य भागाकार. नंतर बाकी जो आहे आपल्याला भाजक पण राहिला ना, भाजक ऑलरेडी दिलंय आपल्याकडे. भाजक जे आहे 460 आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे 460. आणि बाकी उरते म्हणून किती सांगितले, बाकी 1 उरत आहे म्हणून सांगितले, ठीक आहे. तर तुम्हाला बेसिक माहित असेल याचं एक सूत्र असतं, भाज्य बरोबर सूत्र असतं, ठीक आहे. तर ते भाज्य बरोबर मी सूत्र लिहितो, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार सांगा कमेंट मध्ये अधिक बाकी हे सूत्र आहे, ठीक आहे. तर भाज्य किती आहे 460 घेतलं 460 बरोबर. भाजक किती आहे आपल्याकडं भाज्य किती आहे रे, भाज्य आहे इथे एक मिस्टेक झाली आपली, भाज्य आणि भागाकार मध्ये. भाज्य जे आहे ते येणार 460 आणि भाजक जे आहे इथे येणार x, ठीक आहे. भाज्य येणार 460, भाजक आहे x, ज्या संख्येने भागाला त्याला भाजक म्हणतो आपण. आणि गुणिले भागाकार किती येईल सांगलाय 5x अधिक 6
एवढा येईल म्हणून सांगले, अधिक बाकी आहे 1. आता हे सोडून घ्यायचं, हे 460 आपल्या जाग्यावरती, तर किंवा 460 ला आपण पलीकडे पण नेऊ शकतो, इथं राहणार फक्त 0 बरोबर. x ने 5x ला गुणा 5x चा वर्ग होणार अधिक x ने गुणा 6 ला येणार 6x, ठीक आहे. आणि हे जे अधिक 1 वजा 460, म्हणजे हे जे अधिक 460 होते तिकडे जाऊन वजा 460 झाले, आणि म्हणून मग आपण याला असं लिहू शकतो इकडून 5x चा वर्ग अधिक 6x, आणि इथं होणार वजा बाकी वजा 459 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. पण वर्ग समीकरणामध्ये याचे अवयव पाडण्याच्या अगोदर ही जी शेवटची संख्या असते याला गुणायचं असतं. म्हणजे 459 गुणिले 5 या संख्येचे अवयव पाडायचे आपल्याला. म्हणजे इथं घेतो मी 459 गुणिले 5, हे जे काय उत्तर येतं या येणाऱ्या उत्तराला आपल्याला असे अवयव पाडायचे ज्याचे अवयव जे आहेत वजा बाकी अधिक 6 आले पाहिजे, बरोबर आहे. बघा हे जे 459 येतं याला बघा 9 ने भाग जातो, 3 पण जातो. समजा 9 ने भाग दिला, 459 याला 9 ने भाग दिला, तर 9 1 9, 9 5 45 आणि 9 1 9, तर 51 एवढं उत्तर येतं, बरोबर आहे. मग याला आपण असं लिहू शकतो की 51 गुणिले 9 आणि हे गुणिले 5 जशाला तसे आपण इथं घेऊ, ठीक आहे. तर हे त्याचे अवयव झाले. या संख्येचे आता मोठे अवयव काढले आपण, तर 51 गुणिले 9 काय येते, 51 गुणिले 9 किंवा 51 ला आपण तसंच घेऊया, 51 होते. आता हे 51 असेच घेतले आणि गुणिले हे जे 9 गुणिले 5 आहेत हे 45, तर या 459 गुणिले 5 येणारे जे काही उत्तर असेल संख्या त्या संख्येचे अवयव 51 गुणिले 45 हे त्याचे अवयव येतील. मग हे जे अवयव आहेत यामध्ये 51 मधून 45 गेले तर आपल्याला 6 उरतात, म्हणजे 6. मग या ठिकाणी आपण अवयव याचे घेऊ शकतो. फक्त घेताना जो आहेत 45 अलीकडून घेऊया, म्हणजे 5च्या पटीत ती संख्या येते. आता याचे अवयव, आता हे तर आपल्याला वर्ग समीकरण मिळाले, ठीक आहे, याच्यात काय वाढ नाही. इकडचं जरा रफ करतो मी, लिहिताना आपल्याला सोपं जाईल. बघा या ठिकाणी याचे अवयव घ्यायचे. आता अवयव घेताना मी काय करतो माहिती आहे काय, थोडं तिकडे लिहितो हे समीकरण. 5x चा वर्ग हे घेऊ आपण, 5x चा वर्ग, पुढे काय अवयव घेऊ डायरेक्ट आपण 45 ला लिहून घेऊ, ठीक आहे. तर वजा 45 द्यावं लागेल, याला अधिकचं चिन्ह याला वजाचं चिन्ह, इकडे आपण वजा 45x अधिक 51x, आणि शेवटी राहिलेलं काय वजा 459, वजा 459. हे रफ करून टाकतो, ठीक आहे. हे अवयव घेतले आपण. आता या ठिकाणी याचं कॉमन काय निघते ते आपल्याला बघावं लागणार आहे. बघा कॉमन काढायचंय तर काय करणार, याच्यात काय कॉमन निघतंय आणि याच्यात काय कॉमन होते, बरोबर 0 आपल्याला घ्यायचा राहिला, बरोबर 0. कॉमन काढण्यासाठी 45 ला लिहून आणि 51 ला पलीकडून दिला आपण, लक्षात घ्या. मग 5 आणि 45 दोघाला पण 5 न भाग जातो, म्हणून 5 आणि x आपण कॉमन काढूया. तर 5x कॉमन निघाले, राहिला इथं फक्त x वजा 5 9 45 9 हे कॉमन निघाले. आता इथं अधिक बघा 51 ला 51 सुद्धा भाग जातो आणि 459 सुद्धा भाग जातो. तो कसा, आताच बघितला आपण इथं की 459 ला जेव्हा भाग दिला आपण तर 9 ने भाग दिला तर 51 येतं, म्हणून 51 51 आणि 51 9 459 हे त्याचा पाड्यामध्ये येतात, म्हणून इथं आपण 51 कॉमन काढले आणि x जे आहे ते कंसामध्ये जाणार वजा 51 9 459 बरोबर 0 हे आपल्याला मिळणार आहे. आता x वजा 9 दोन वेळेस आले, त्याला एकच वेळेस लिहायचं, म्हणून x वजा 9 एक वेळेस घेतला बरोबर 0. आता 0 नाही घ्यायचं आपल्याला, नंतर x वजा 9 एक वेळेस आणि 5x अधिक 51 जे आहे 5x अधिक 51 हे एका कंसात घेतलं बरोबर 0. आता इथं दोन उकले भेटतील आपल्याला, ते म्हणजे x वजा 9 बरोबर 0 भेटल, किंवा दुसरं जे आहे 5x अधिक 51 बरोबर 0 हे एक उत्तर भेटल. आता काय भेटणार आपल्याला, x बरोबर वजा 9 तिकडे जाऊन अधिक 9 झाले, किंवा दुसरी उत्तर भेटणार आहे आपल्याला जे 5x बरोबर वजा 51 आणि x बरोबर वजा 51 भागिले 5. आणि आपल्याला विचारले काय की जे येणारे जे भाजक आणि भागाकार आहे, म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे, x काय घेतलं आपण कशासाठी, भाजकसाठी, आणि संख्या जी आहे नैसर्गिक संख्या ती वजा मध्ये ऋण मध्ये कधीच नसते, म्हणून x इज नॉट इक्वल टू मायनस
51/5, त्यामुळे x ची जी किंमत आहे ही 9 येणार आहे. ठीक आहे, 9 म्हणजे ती नैसर्गिक संख्या जी आहे ती 9 असणार आहे. म्हणजे भाजक जो असणार आहे आपला, तो भाजक किती असणार आहे? 9 असणार आहे. म्हणजे इथं भाजक जो आहे ती नैसर्गिक संख्या भाजक 9 असणार आहे. मग भागाकार किती येणार ते विचारले आपल्याला. मग भागाकार लिहिताना आपण काय लिहिले बघा, इथं 5x + 6. तर इथं भाजक घेऊ आपण, अगोदर भाजक लिहू. भाजक x बरोबर 9 आलेला आहे आणि भागाकार जो आहे, भागाकार लिहू आपण इथं. भागाकार काय आहे बघा, 5x + 6. तर 5x + 6, x ची व्हॅल्यू 9 घेतली तर 5 × 9 + 6. तर 5 × 9 9 5 45 + 6. तर 45 + 6 येतं 51. तर 51 हा काय आहे? भागाकार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे भागाकार आणि भाजक या दोन्ही पण आपण इथं उत्तर काढलेलं आहे. याचा हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यानंतर पुढचं शेवटचं राहिलेलं एक उत्तर आपण बघणार आहोत. चला स्क्रीनशॉट घ्यायचा, पुढचं उत्तर बघू. ठीक आहे, पुढचं जे आहे ते कृती पूर्ण करा म्हणून आपल्याला इथं दिलेलं आहे, ते आपण सोडून घेऊ. स्क्रीनशॉट झाला असेल तर पुढचं घेऊ आपण. तर बघा, हा 10वा प्रश्न आहे. प्रश्न फक्त एका स्लाइडवर घेतलाय मी, दुसऱ्या स्लाइडवरती त्याची कृती पूर्ण करा घेतले. प्रश्न समजून घेऊ अगोदर आपण. आपल्याकडे एक समलंब चौकोन दिलाय. तर बघा, बाजूच्या समलंब चौकोनात, हा जो बाजूला दिलाय तो समलंब चौकोनात, चौकोन एबीसीडी मध्ये AB समांतर CD, म्हणजे ही जी AB आहे त्याला समांतर CD ही बाजू आहे असून त्याचे क्षेत्रफळ जे आहे, म्हणजे क्षेत्रफळ किती दिले? 33 चौरस सेमी. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. ठीक आहे, चारही बाजूंची लांबी काढायची, पण जी कृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेली आहे त्याच्या आधारे काढायचे. मग कृती पूर्ण करासाठी आपल्याला जे दिले ते एकदा आपण बघून घेऊ. ठीक आहे, कुठे गेले रे कृती पूर्ण करायचं? एक मिनिट हा, शेवटची स्लाइड आहे का नाही? एक मिनिट, यामध्ये शेवटची स्लाइड आपण ऍड केलेली नाही, 1 मिनिटामध्ये ऍड करून घेऊ आपण ती स्लाइड. यामध्ये लक्षात घ्या, ही स्लाइड आपल्याला ऍड करायची आहे. एक शेवटचा प्रश्न राहिलाय, एवढा ऍड झाला तो की मग आपल्याला सोडवायला सोपं. बघा, 10वी मॅथ मध्ये आपला मॅथ 1 मराठी, यामध्ये आपल्याला स्लाइड ऍड करायची आहे. कुठली? पेज नंबर बघावा लागेल याची. 1 मिनिट, येईल इथं ऑटोमॅटिकली येईल. फक्त 1 मिनिट वेट करा विद्यार्थी मित्र, लगेच आपण स्लाइड ऍड करूया. यामध्ये काही खूप जास्त वेळ नाही लागणार आहे. तर हा, ही स्लाइड आपल्याला ऍड करायची. ठीक आहे, काय दिलं यामध्ये? आपला लॅपटॉप पण थोडा हँग मारतोय रे, गरिबी आली आपल्याकडं. ठीक आहे, ही स्लाइड आपल्याला काय करायची, इकडे ऍड करून टाकायची. ओके, डन. चला, ठीक आहे. तर बघा, ही स्लाइड आपण ऍड केलेली आहे इथं. आता आपण याला काय करू, सोडूया. स्लाइड शो फ्रॉम द करंट स्लाइड. बघा, आता काय सांगले, चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे आणि AB समांतर CD, बरोबर आहे. आता चौकोन तुमच्या समोर पुस्तक ठेवून बघा तुम्ही, तुम्हाला ते दिसेल आकृतीमध्ये की कुठली बाजू समांतर आहे. तर AB समांतर CD आहे आणि त्या चौकोनात एरिया म्हणजे क्षेत्रफळ चौकोन एबीसीडी बरोबर 1/2 AB + CD याचं सूत्र आहे आणि गुणिले उंची असतं. तर तिथं उंची दिलेली आहे बघा AM नी. तर AM हे टाकून तिथं काय दिलेलं आहे माहिती का, AM नी त्याचे उंची दिलेली आहे. एक वेळेस तुम्ही चेक करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल. पुस्तक समोर ठेवा, प्रश्न बघा, जास्त अवघड जाणार नाही. नंतर पुन्हा काय सांगलंय, त्याचं क्षेत्रफळ ऑलरेडी दिलेलं होतं, ते किती दिलं? 33 चौरस सेमी. आणि नंतर या ठिकाणी 1/2 x + 2 x + 1 हे जे आहे ते आकृतीमध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे x काय आहे, AB ची व्हॅल्यू x आहे आणि CD ची व्हॅल्यू 2x + 1 आहे, गुणिले AM ची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला आकृतीत बघावं लागेल. एकदा आकृतीच घेऊ आपण इथं. ठीक आहे, आकृती घेतली म्हणजे आपल्याला सोडवताना अडचण नाही येणार, म्हणजे आकृती बघून सोडवावं लागणार ना आपल्याला. 1 मिनिट फक्त, यामध्ये आपण आकृती पण ऍड करून टाकू, म्हणजे आपल्याला ती आकृती बघून प्रश्न सोडवता येईल. कारण शेजारची आकृती बघा म्हणून सांगितले ना, शेजारची फक्त आकृतीच बघायची आणि उत्तर काढायचे. ठीक आहे,
तर ही आकृती आपण ऍड करून स्लाइड मध्ये आपल्या जस्ट मोमेंट विद्यार्थी हो थांबा फक्त एका मिनिटामध्ये ह्याला आपण एकदा स्लाइडला लावून टाकूया इथं, मग आपल्याला सोडवायला अडचण ना. ठीक आहे, टाकली आकृती. आता ही आकृती बघून आपल्याला काय करायचंय, सोडवायचं आहे. ठीक आहे, आकृती इथं टाकलेली आहे आपण, याला आपण काय करूया आता सोडवूया. आता काय प्रॉब्लेम येणार नाही याला. ठीक आहे, बघा यामध्ये ए एम जे दिले ए पासून एम पर्यंत ही त्याची उंची आहे आणि उंची काय आहे, x - 4 एवढी दिली आहे. इथं आपण लिहूया x - 4 ही त्याची काय आहे, उंची आहे. ती उंची आपण घेतली. त्यानंतर आता इथं 33 आहेत आणि इथे 1/2 आहेत. हे 1/2 जे आहे यामध्ये हे दोन भागाकारात तिकडे जाऊन गुणाकारात गेले तर 33 गुणिले 2 काय झाले 66. त्यानंतर हे 2x अधिक 1 झाले 3x अधिक 1 जसा तसा आणि इथे x - 4 जसा तसा येणार आहे. आता इथं पुढची स्टेप घेतली बघा डायरेक्ट. इथं तुम्हाला सोडून दाखवतो इथे नेमकं आलंय कसं. तर हे जे 66 आहे हे आपल्या जागेवर घेऊ आपण. 66 बरोबर पुढे काय आहे 3x अधिक 1 त्याला गुणिले काय आहे x - 4. ठीक आहे, तर या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, या 3x अधिक 1 ने या कंसाने पूर्ण ह्या x - 4 ला गुणायचं आहे. तर ते आपण एकदा करून घेऊ. मग 66 बरोबर 3x ने एक वेळेस आपल्याला x - 4 ला गुणावं लागेल आणि अधिक 1 ने आपल्याला x - 4 याला एकदा गुणावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर 66 बरोबर 3x ने x ला गुणलं 3x चा वर्ग वजा 3 ने 4 ला गुणलं 3 चौक 12 आले अधिक 1 ने x ला गुणलं x आला अधिक 1 ने 4 ला गुणलं वजा 4 आले. या ठिकाणी आता हे जे 66 आहेत अधिक मध्ये तिकडे जाऊन वजा मध्ये जातील. मग इथं राहणार फक्त 0 बरोबर 3x चा वर्ग आणि वजा 3x गुणिले 3 चौक 12x इथे x येतील लक्षात घ्या 12x. त्यानंतर 3x चा वर्ग वजा 12x अधिक आता इथं काय येणार बघा वजा 12x अधिक 1x काय येणार वजा 11x. म्हणजे इथं काय भेटणार आपल्याला वजा 11x आणि शेवटी वजा 4 जे आहेत हे अधिक जे 66 आहे तिकडे जाऊन वजा 66 होणार आणि भेटणार शेवटी आपल्याला 0 बरोबर 3x चा वर्ग वजा 11x आणि वजा वजा बेरीज झाली वजा 70. ठीक आहे, तर हे शेवटी येणार आहे बघा त्या स्लाइड मध्ये त्या कृती पूर्ण करामध्ये. म्हणजे 3x चा वर्ग अधिक इथे येणार वजा 11x हे अधिक राहू दे अधिक वजा वजाच होणार आहे शेवटी इथं वजा 11x आणि वजा 70. ठीक आहे, हे त्या स्लाइड मध्ये येणार आहे. हे तुम्हाला एवढं सोडवल्यानंतर हे एवढं भेटणार आहे कारण त्यांनी हे डायरेक्ट काय केलं स्किप केलं आणि डायरेक्ट इथपर्यंत देऊन टाकलं. तर कृती पूर्ण करामध्ये असंच येते, तुम्हाला ते गणित अगोदर पूर्ण सोडवावं लागतं वेळेवरती नंतर येणाऱ्या जागा रिकाम्या कंसात भराव्या लागतात. मग या ठिकाणी आता काय करणार 3x चा जो वर्ग आहे इथं पण ते बघा आता हे काय केलं इथं पण x त्याने काय केलं स्किप केलं स्लाइड त्याला मी पुढे सोडून दाखवतो. या ठिकाणी काय करणार मग हे जे 70 आहेत या 70 चे असे अवयव पाडायचे. बघा 70 चे नाही पडाला 7 × 21 7 ने 3 ला गुणलं तर 7 × 21 म्हणजे 210 चे अवयव पाडावे लागतील 210 चे अवयव पाडावे लागतील. अवयव असे पाडायचे ज्यांची वजाबाकी 11 आली पाहिजे. ठीक आहे, वजा 11 तर 21 10 210 21 10 210 हे त्याचे अवयव पाडले आपण आणि 21 मधून 10 गेले तर 11 राहतात. मग वजाबाकी वजा आली पाहिजे मोठ्या संख्येला वजाचे चिन्ह आणि छोट्याला अधिकचे चिन्ह हे त्याचे अवयव असतील. मग आता मी अवयव आपण काढलेले आहेत ते अवयव तसे ठेवतो आणि पुढे हे कंटिन्यू करतो. आता हे पुसून टाकतो. बघा अवयव दिले तिथं काय करणार मग आपण 3x चा वर्ग जसा तसा घेणार आपण 3x चा वर्ग. आता ह्या ठिकाणी अवयव घेऊ वजा 21x अधिक 10x वजा शेवटी आहे 70 हे त्याचे अवयव घेतले बरोबर 0. ठीक आहे, 0 पलीकडून टाकला. या ठिकाणी x मध्ये कॉमन निघते बघा तर इथं 3 ने 3 ला भाग जातो 21 ला भागतो म्हणून 3x कॉमन काढले आपण आणि कंसामध्ये टाकले. इथं राहिलेला x वजा 3 7 21 म्हणजे 7 आणि अधिक 10 ने 10 ला भाग जातो 70 ला भाग जातो म्हणून 10 कॉमन काढले कंसात राहिले x वजा आणि हे राहिले 70 च 10 7 70 म्हणजे 7 ने भाग गेला बरोबर 0. बघा या ठिकाणी जे आहे हे या कंसामध्ये येणार x वजा 7 x वजा 7. ठीक आहे, म्हणजे 3x तिथं आहे इथे येणार काय आहे हे x वजा 7 आणि इथे येणार x वजा 7 बरोबर 0. म्हणजे तिथपर्यंत सोडवलं ना आपण ते तिथे येणार आहे. आता त्यावरून विचारले काय 3x अधिक 10 बघा 3x अधिक 10 एका कंसात घेतले आणि दोन वेळेस जे आलेलं आहे x वजा 7 त्याला एकच वेळेस घेतले म्हणून इथे येणार x वजा 7. मग दोन उत्तर भेटतील आपल्याला 3x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0 x वजा 7 बरोबर 0 हे एक उत्तर भेटेल आपल्याला.
आणि x ची जी किंमत आहे -10/3 काढले आणि इकडे x ची किंमत किती येणार मग x -7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले +7 म्हणून, परंतु लांबी ऋण नसते, हे लांबी ऋण नसते म्हणून याला आपण कट केलं इथं ऑलरेडी पुस्तकात आणि x ची जी किंमत आहे ती 7 मिळणार आहे। मग x ची किंमत जर 7 मिळाली तर आकृतीमध्ये AB जी आहे म्हणजे x AB ची लांबी किती मिळाली 7 मिळाली, ठीक आहे। तशाच प्रकारे AB बरोबर इथं किंमत किती येणार 7 येणार आणि CD बरोबर किती येणार बघा, आता C पासून D पर्यंत किती आहे 2x + 1, ठीक आहे। CD ला आता आपण काय करतो थोडस खाली लिहितो, CD बरोबर काय 2x + 1, मग 2 ला 2 अधिक गुणिले x ची किंमत काढली आहे 7 म्हणजे गुणिले 7 + 1 म्हणजे 7 × 2 = 14 + 1 किती येणार 15, ठीक आहे। या ठिकाणी CD ची किंमत किती आली 15, मग इथे घेतली आपण 15 आणि त्यानंतर लाईट गेलेली आहे 1 मिनिट आपलं, ठीक आहे। कॅमेरा ऑन आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि शेवटी आपल्याला AD बरोबर BC दिलेला आहे। आता AD बरोबर BC दिले त्यामुळे काय करायचं आपल्याला माहित आहे का, AD बरोबर BC दिल्यामुळे हे बघा इथं आहे A पासून काय दिले AD, A पासून D आणि B पासून C, हे दोन्ही पण एकमेकाला एकरूप आहेत म्हणून x - 2 घ्यावा लागणार आपल्याला। मग इथं काय करणार आपण AD बरोबर BC बरोबर काय दिले आपल्याला x - 2, x - 2 आणि x ची किंमत आहे 7 - 2 येणार काय किंमत आपल्याकडे 5 म्हणजे AD ची जी किंमत आहे ती येणार 5 येणार, इथे येणार 5। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 10 पण आपल्या इथं सोडून झालेला आहे। तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा, कमेंट करा सर आम्हाला हे समजलंय म्हणून, आणि चॅनलवर नक्कीच असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद।